बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राइब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। आज थोडासा बॅकग्राऊंड तुम्हाला वेगळा दिसेल। आज शेतामध्ये उभा आहे, जुन्नरमध्ये उभा आहे। शिवजन्मभूमी जुन्नर, शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत पतित झालेली ही पावनभूमी जुन्नर, हे माझं मूळ गाव जुन्नर। असो, काल शिंदे गटाच्या युवा गटाचा नवी मुंबईच्या विष्णुदास भावे या नाट्यगृहामध्ये एक मेळावा पार पडला म्हणे। बघा, तुम्ही चौथा सुभा मांडलेला आहे, चौथी चूल मांडलेली आहे। तुम्ही तुमच्या गटाला म्हणा, टोळीला म्हणा, काय करायचे ते मोठं करा, आम्हाला त्याच्याशी काहीही हरकत नाही। पण ज्या वेळेस तुम्ही आपल्या गटाला मोठं करताना जो काही कांगावा करता, त्या कांगाव्यामध्ये शिवसेनेच्या नेत्यांचं, वरिष्ठ नेत्यांचं नाव घेता, त्यावेळेस मात्र आमच्याकडनं उत्तर येणार। शिवसेना एक वादळ या माध्यमावर तुम्हाला इमाने इतबारे उत्तर येणार म्हणजे येणार। आता काल विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये नवी मुंबईच्या, आता हा भाग तसा ठाणे लोकसभेचा, ज्याच्यात नवी मुंबई महापालिका, ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका या तीनही महानगरपालिकांचा समावेश होतो। याचे सध्याचे खासदार शिंदे गटाचे नरेश मस्के आहेत। मावळते खासदार शिवसेनेचे राजनजी विचारे साहेब, शिवसेना नेते, शिवसेनेचा ढाण्यावाहक धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा शिष्य। आता राजनजी विचारे साहेब यांच्या नावाचा नाव न घेता ओझरता उल्लेख श्रीकांत शिंदेकडनं झाला। आता लक्षात घ्या, खरं तर श्रीकांत शिंदेंनी राजनजी विचारे साहेबांवर बोलावं इतकं यांचं कर्तृत्व मोठं नाही। आपण 2014 सालचे खासदार असाल, आपली ही दुसरी तिसरी टर्म असू शकते। आपण कधी साधे गटप्रमुख राहिला नाही आहात, आपण शाखा प्रमुख राहिला नाही आहात, आपण शिवसेनेच्या तळातल्या कुठल्याही फळीत राहिले नाही आहात, कुठल्याही फळीत। आपण थेट खासदार, शेवटी आशीर्वाद लागतो वरती डोक्यावर। आता विचार करा, तुम्ही ज्यांनी आपल्या आयुष्याची 40-45 वर्ष या शिवसेनेसाठी खर्ची घातली, त्यांच्याविषयी, राजनजी विचारे साहेबांविषयी ज्यावेळेस आपण असा उल्लेख कराल, जसं म्हणजे तुम्ही, मला वाटतं नरेश मस्केंची काहीतरी एक तारीफचा तो एक सिलसिला चालू होता, त्यांची काहीतरी स्तुतीस्तुमनं तुम्ही उधळत होतात, आणि त्या दरम्यान तुम्ही म्हणालात मागच्या खासदारांविषयी जाऊ द्या, मला त्यांच्याविषयी काही बोलायचंच नाही। म्हणजे राजनजी विचारे साहेबांविषयी तुम्ही जे कुत्सित वक्तव्य केलात, तिथे कधीतरी जर आपण आपल्या वडिलांची सुद्धा परवानगी मागितली असती ना, की मी राजन विचारेंवर हे अशा प्रकारचं वक्तव्य करतोय, कदाचित त्यांनी सुद्धा तुम्हाला ही परवानगी दिली नसती। लक्षात घ्या, कारण ज्यांच्याविषयी आपण बोलताय त्यांचं कर्तृत्व हे तुमच्या वडिलांना चांगलंच माहिती आहे। काय म्हणाले कालच्या ह्या मेळाव्यामध्ये श्रीकांत शिंदे, जरा ऐका, आणि ह्याच्यामुळे माझा आजचा हा व्हिडिओ मी खर्ची घालतोय। जर यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या विष्णुदास भावे भाषणामध्ये, या नाट्यगृहातल्या भाषणामध्ये शिवसेनेवर जर घसरले नसते तर आम्ही असाच सोडून दिला असता। पण ज्यावेळेस शिवसेनेचा उल्लेख कराल, मग तुमच्या त्या संबंध सभेमध्ये काय घडलं, काय बातम्या कानावर आल्या, काय व्हिडिओज बाहेर पसरतायत, हे सुद्धा दाखवावं लागेल। जरा पहा, जरा श्रीकांत शिंदे काय म्हणाले काल। त्या सभागृहामध्ये पण त्यांना बोलायची सवय होती, तेव्हा महापौर पद देखील त्यांनी भूषवलं, आणि आता या सभागृहामध्ये शिवसेनेचं नेतृत्व करत असताना, शिवसेनेची बाजू मांडत असताना ते देखील जे आहे, मला वाटतं रोज अगोदर आमचे जे लीडर होते तेव्हा आम्हाला बोलायची संधी कमी मिळायची मस्के साहेब, तेव्हा आम्ही 0 आवर असे संधी जे आहे त्याच्यामध्ये डिबेट्समध्ये खूप कमी, नाही तर सगळ्यांना असं वाटायचं आमच्या नेत्यांना अगोदरच्या ते आम्हालाच सगळं येतं। पण आता परिस्थिती बदललेली आहे। आज मी गटनेता आहे, हा गटनेता जो आहे पूर्ण सभागृहामध्ये त्या सेशन असतो तेव्हा फक्त एकदा किंवा दोनदा जो आहे ही बोलायची ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती मला मिळते। पण माझ्या बरोबरचे सगळे जे सहकारी खासदार आहेत त्यांना जास्तीत जास्त संधी जी आहे ही देण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्य नेते यांच्या आदेशाने त्या ठिकाणी आम्ही करत असतो। आणि म्हणून यांना काही दिवसामध्ये जे आहे नरेश मस्केजींना पहिलाच खासदार झाले आणि पहिल्याच टर्ममध्ये आणि पहिल्याच वर्षांमध्ये संसद रत्न पुरस्कार देखील मिळणार आहे। असं जे आहे लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे। याच्या अगोदरचे पण मी त्यांच्यावरती बोलत नाही।
पण आपल्या पक्षाची बाजू या व्हिडिओमध्ये आपण पाहिलात श्रीकांत शिंदे म्हणतायत मी मागच्या खासदारांविषयी काहीच म्हणणार नाही, म्हणजे कुत्सित पद्धतीने ते बोलले. खरं तर मागच्या खासदारांविषयी तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही. जवळपास वर्ष झालेलं आहे, आपण 5 वर्षातलं 1 वर्ष काढलेलं आहे खासदार म्हणून. या संबंध 1 वर्षाच्या काळामध्ये त्याच राजन विचारे, माजी खासदार राजन विचारे यांनी सुरू केलेल्या किंवा यांनी पूर्णत्वास आणलेल्या कामांना आपण त्यांच्या लाल फिती कापत आहात, त्यांची उद्घाटनं करत आहात किंवा त्याच कामांचा आपण तो अहवाल आपल्या अहवालामध्ये दाखवत आहात. अनेक गोष्टी आहेत, पण त्याविषयी मी आत्ता बोलणार नाही, त्याच्याविषयी मी सविस्तर वेळ आल्यावर बोलेल. याच व्हिडिओमध्ये मला वाटतं ते म्हणाले की नरेश मस्केंना, विद्यमान खासदारांना संसद रत्न पुरस्कार सुद्धा मिळणार आहे. आता मोजून वर्ष झालेलं आहे. संसद रत्न पुरस्कार असा श्रीकांत शिंदेंना अगोदरच कळाला का, हा माझ्या भाबड्या मनाला पडलेला एक साधासा प्रश्न आहे. इतक्या कॉन्फिडन्समध्ये ज्यावेळेस ते म्हणाले, तुम्ही पहा तो व्हिडिओ थोडासा परत मागे घेऊन पहा, म्हणतायत की यांना संसद रत्न पुरस्कार मिळणार आहे. म्हणजे यांना सगळं आधी माहिती असतं काय घडणार आहे काय घडणार नाही ते. आता जसं मगाशी मी तुम्हाला म्हणालो, जर यांनी हा उल्लेख केला नसता तर आम्ही या व्हिडिओला खर्ची घातलाच नसता. मग आता विष्णुदास भावेमध्ये नेमकं काय घडलं याची मी माहिती घेतली. विष्णुदास भावेमध्ये नेमका काय कार्यक्रम होता याचीही माहिती घेतली. युवा सैनिकांचा काहीतरी कार्यक्रम होता असं मला ऐकिवात आलं. पण मी ज्यावेळेस पाहतोय मार्केटमध्ये व्हिडिओ फिरतायत, म्हणजे कार्यक्रम संपतो न संपतो अनेक व्हिडिओ व्हायरल होऊ लागले, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होऊ लागले. आणि याच सोशल मीडियाच्या माध्यमातल्या या व्हिडिओना मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. ज्यावेळेस आपण नवी मुंबईच्या युवा सैनिकांचा अशा प्रकारे मेळावा भरवता, त्यावेळेस नवी मुंबईतले युवा सैनिक आणणं अपेक्षित असतं. पण माहिती पडलं ही माणसं कुठून कुठून आणलेली आहेत. बरं, हे मी स्वतः नाही काढलं, हे सोशल मीडियावर अगोदरच आहे. बरं, या युवा सैनिकांना, आता हे युवा सैनिक म्हणता येणार नाही कारण शिवसैनिक युवा सैनिकांना कधीही पैसे द्यावे लागत नाहीत. आता गटाचं राजकारण मला माहिती नाही, तुम्हाला चांगलं माहिती असेल या गटाचं राजकारण कसं आहे, मला माहिती नाही. पण ज्या प्रकारे ते व्हिडिओ मी पाहिले, त्या व्हिडिओत कळतंय 500-700 रुपयांसाठी ही माणसं कुठून कुठून मागवली. खोपोली, पनवेल, घाटकोपर अशा ठिकाणावर ही माणसं मुलं मागवली. बरं, ह्यांना पैसेही दिले नाहीत असं ऐकिवात आहे. त्यातले काही व्हिडिओ फार बोलके आहेत, तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर पहा. काल नवी मुंबईत काय घडलं त्यातलेच काही मोजके व्हिडिओ तुम्हा सर्वांसमोर सादर. पहा हा व्हिडिओ. आमचा काय संबंध आहे? अजिबात तसं होत नाही. इथं गोंधळ घालू नका. चला बाजूला वा. साईड द्या मित्रांनो, साईड द्या, चला साईड द्या, चला साईड द्या. कुठून आली ती? खोपोलीवरनं ही मुलगी आलेली. आता ही परत जाणार कशी? हिच्याकडे पैसे नाही आणि ज्यांनी पेमेंट द्यायला हवंय ते पैसे देत नाही आहेत. त्यामुळे सगळी मुलं इकडे, काही मुलं तिकडे, अशी कमीत कमी 400-500 मुलं थांबली तिथे. एक राजकीय प्रोग्राम होता इथे. आता त्याची डिटेल्स आम्हाला माहिती. नाट्यगृह 700 रुपये आम्हाला देतो असं ते म्हटले होते. 700 रुपये. आणि आता तिच्यासारख्या भरपूर मुली आहेत. बोल तू. 500 रुपये भी मतलब देते हैं वो 10 बजे से लेकर ये 8 बजे तक टाइम है और बताना नहीं है. उसके बाद ये पैसे नहीं देना, जिसकी वजह से ये गाड़ी लाइन लग रही है. बिना पैसों के यहाँ बुला रही है. आणि व्हिडिओमध्ये आपण पाहिलात त्या ज्या कोणी भगिनी असतील त्या तक्रार करतायत की आम्हाला आमचे ठरलेले पैसे द्या. ज्या कोणी भगिनी असतील त्या, मला माहित नाही त्या कुठल्या असतील, काय आहे, सोशल मीडियावर हे सारं आहे. पण विचार करा, शेवटी पोलिसांना तिथे हस्तक्षेप करावा लागला कारण तिथे गोंधळाचं वातावरण तयार झालं, तिथे धिंगाणा घालण्यात आला कारण जे ठरलं होतं त्या गोष्टी घडल्या नाहीत. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करून ती परिस्थिती तिथली आटोक्यात आणलेली आहे. आपण पाहिलात व्हिडिओमध्ये ते सुद्धा.
मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये स्पष्टपणे 500-500च्या नोटा अशा वाटल्या जात आहेत रस्त्यावर. त्यातही गोंधळ चालू आहे. जरा हा व्हिडिओ थोडासा उभ्या रेकॉर्डिंग मध्ये असल्यामुळे आपण थोडं झूम करून पहा. ज्यावेळेस आपण हा व्हिडिओ पाहाल तुम्हाला थोडा लहान दिसेल, तुम्ही झूम करून पहा. वाटतोय ना त्याच्या हातमध्ये दादा आपको मिला ना पैसा? दिखाओ दिखाओ, हाथ में दिखाओ. मिला ना आपको? ना एक नोट बता बता 500 मिला क्या इसमें? आपको कुछ बोलना है उसके बारे में? आपको कुछ बोलना है क्या? या व्हिडिओ विषयी जर तुम्ही मला माझी प्रतिक्रिया एका शब्दात विचाराल, एका शब्दात या व्हिडिओचं वर्णन करा, तर मी वर्णन करेल दयनीय. अतिशय दयनीय अवस्था आहे या गटाची. म्हणजे विचार करा, विष्णुदास भावेसारखं 1,500-2 हजार श्रोते बसू शकतील एवढंच हे नाट्यगृह, नवी मुंबईचं वाशीचं 1,500-2 हजार श्रोते बसू शकतील एवढंच नाट्यगृह, हे भरवण्यासाठी सुद्धा तुम्हाला 500-700 रुपयांच्या नोटा वाटाव्या लागत असतील, तर किती घाणेरडी परिस्थिती आहे यांची. मग कुणाला फसवतायत हे? ज्यांनी कुणी हे हा कार्यक्रम ठेवला असेल, हे कुणाला फसवतायत? समोर बसलेली माणसं कशा प्रकारे युवा सैनिक आहेत हे भासवलं जातंय. आता श्रीकांत शिंदेंनी सुद्धा याची किती माहिती घेतली असेल मला माहित नाही, पण आपल्याच भाषणामध्ये श्रीकांत शिंदे म्हणतायत जे कोणी युवा सेना युवा टीम यांची जी काही आहे तिचं काय ते नाव मला माहित नाही, पण हे घरोघरी जात आहेत. त्यांचं मी स्टेटमेंट लिहून घेतलं. काय म्हणाले? युवा सैनिकांना गोळा करण्याचं काम चालू आहे महाराष्ट्रभरातनं, आणि हे घरात बसून होत नाही, हे ऑफिसेसमध्ये बसून होत नाही. त्यांनी जाणीवपूर्वक ऑनलाईन FB फेसबुक वगैरे या गोष्टींना इथे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. हे युवा सैनिकांना गोळा नाही केलं गेलं, ही भाड्याने माणसं गोळा केली गेली कालच्या कार्यक्रमासाठी. बरं, हे आम्ही नाही सांगत आहे, हे सोशल मीडिया सांगतोय, स्वतः सोशल मीडिया सांगतोय. बघा ना, स्वतः श्रीकांत शिंदे काल काय म्हणाले, कशा प्रकारे युवा सैनिक गोळा केले गेले. फेसबुक नाही, ऑनलाईन नाही, घरी बसून नाही, ऑफिसेसमध्ये बसून नाही, आम्ही फील्डवर जाऊन ही माणसं गोळा केली. हे सगळे सैनिक आम्ही फील्डवर जाऊन तयार केले. ही फील्डवर जाऊन माणसं गोळा कशासाठी केली हे या माणसांनी कार्यक्रम संपल्यानंतर स्वतः दाखवून दिलं. काय म्हणाले श्रीकांत शिंदे ऐका. तेव्हापासून पूर्वेश सरनाईक हे युवा सेनेचं कार्याध्यक्षपद माननीय आपले मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना दिलं, तेव्हापासून घरी बसून नाही किंवा ऑफिसमध्ये बसून नाही, प्रत्यक्ष जे आहे हे फील्डवरती जाऊन महाराष्ट्रभर फिरून जे आहे युवा सैनिकांना गोळा करण्याचं, एकत्रित करण्याचं काम जे आहे पूर्वेशजी इकडे करतायत. मी त्यांचं देखील इकडे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो. काय तर म्हणे महाराष्ट्रभर फिरून या युवा सैनिकांना गोळा करण्याचं काम केलं जातंय. बरं, ऑफिसेसमध्ये बसून नाही, घरामध्ये बसून नाही, ऑनलाईन नाही, फेसबुकवर नाही, फील्डवर जाऊन या युवा सैनिकांना गोळा करण्याचं काम केलं जात आहे. जरा लक्ष घाला. युवा सैनिकांना गोळा करता करता हे 500-700 वाले कधी गोळा झाले हे तुम्हाला देखील कळलं नसेल. आपल्या खालचे युवा सैनिक गोळा करतायत की 500-700 वाले गोळा करतायत एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी रोजंदारीवर हे 500-700 वाले गोळा करतायत का? याच्यात जरा लक्ष घाला, मग कळेल. आपल्याच भाषणामध्ये श्रीकांत शिंदे पुढे काय म्हणाले, त्यांनी आपल्या एका कार्यकर्त्याचं, म्हणजे कार्यकर्त्याला काय हवं असतं हे सांगण्यासाठी एक प्रसंग रंगवला की कार्यकर्ते कसे झेंडा घेऊन मिरवत असतात, त्यांना वाटत असतं आपले नेते आपल्यामध्ये यावेत,
आपल्यासोबत, ज्यांना ते कायम टीव्हीवर पाहत असतात, ते आपल्यासोबत कसे येऊन बसतात, कसा झेंडा ते मिरवत असतात खांद्यावर, हे त्यांनी काही प्रसंग रंगवताना जरा पहा ना एकदा श्रीकांत शिंदे काय म्हणाले. बैठक चालू झाली, रात्री 8 वाजता ती बैठक संपली. 8 तास सलग जे आहे हे 4 विधानसभेच्या बैठका घेतल्या, जेणेकरून एक बाबा त्या कार्यकर्त्याला वाटत असतं तो इतके वर्ष काम करतो शिवसेनेसाठी, झेंडा जो आहे तो खांद्यावर घेऊन जो आहे तो मिरवत असतो आणि एक अभिमान असतो त्याला आपल्या नेत्याबद्दलचा, पण तो जे आहे ते फक्त आपल्या नेत्याला कधीतरी टी व्हीमध्ये बघत असतो. प्रत्यक्षात नेत्याशी जे आहे हे नेहमी एक कार्यकर्त्याची नाळ जी आहे ती जोडली गेली पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही जे आहे हे कधीच घरी बसून जे आहे ते कधी, नाहीतर ऑनलाईन मध्ये पद्धत निघाली होती फक्त ऑनलाईन चर्चा, पण आम्ही जे आहे फेसबुक लाईव्ह आणि आम्ही लोक जे आहे ते फेस टू फेस लाईव्ह, फेस टू फेस. कारण की फेस टू फेस गेल्यानंतरच तुम्हाला समस्या कळणार आहे. तर बिचारा शाखा प्रमुखाच्या गावामध्ये काय प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला फेसबुक लाईव्हनी कळणार आहे का नाटा साहेब? काल जेव्हा आम्ही बसलो, याच्या अगोदर देखील मी तुम्हाला सांगितलं, आणि याच प्रसंगाचं एक स्वरूप मला कालच्या यांच्या कार्यक्रम संपल्यानंतर त्या गोंधळ घालणाऱ्या त्या त्यांच्या 500-700 वाल्यांमध्ये पाहायला मिळालं. आता हे 500-700 वाले, मी तुम्हाला मागेही सांगितलं, स्वार्थाने भरलेली माणसं असतात ना, ही विंचवाच्या पिलांसारखी असतात. जर यांना खायला काही मिळालं नाही, म्हणजे शीतं संपलेली असतील, तर ही भूतं काय करतात, आपल्याच आईचं, म्हणजे त्या विंचवाच्या पिलांचं सांगतोय, ते आपल्याच आईचं मांस कुडतडून खायचा प्रयत्न करतात. आपल्या आईला सुद्धा खायला ते कमी करत नाहीत. लक्षात घ्या, जोपर्यंत ही शीतं आहे तोपर्यंत ही भूतं राहतात. जर या भूतांना शीतं दिली गेली नाही, म्हणजे ही शीतं दिली गेली नाही, तर ही भूतं काय काय करतील पहा. ज्यावेळेस खांद्यावर झेंडा मिरवण्याच्या गोष्टी मगाच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलात श्रीकांत शिंदेंनी केल्या, त्याच झेंड्याला, त्याच भगव्या झेंड्याला, त्याच धनुष्याच्या झेंड्याला कशा प्रकारे तो एक कार्यकर्ता उखडायचा प्रयत्न करतोय, कारण तर पैसा मिळाला नाही. आमचं सारं पैसा पैसा आणि पैसाच आहे, आम्हाला काही नाही पडलेलं आहे तुमच्या कार्यक्रमाचं, आम्हाला जे ठरवून दिलेलं आहे ते द्या, नाहीतर झेंडे सुद्धा उखडायचा यांनी प्रयत्न केला. जरा पहा, हा सुद्धा एक व्हिडिओ पहा. ज्यावेळेस हात मात्र भगव्याला घातला गेला, मग पलीकडचाही का असेना, शिंदे गटाचाही का असेना, पण ज्यावेळेस हात धनुष्याला घातला गेला त्यावेळेस वाईट आम्हाला सुद्धा वाटलं. शेवटी तो धनुष्य आहे, शेवटी तो भगवा आहे आणि भगवा शिवसेनेचा आहे. ज्यावेळेस हे असे 400, 500, 700 ची माणसं भगव्याला हात घालतात ना, त्यावेळेस मात्र वाईट वाटतं. बघा, आम्ही कुठलेही शिवसैनिक असू, लक्षात घ्या. आता ज्यांनी आपल्या सदस्य नोंदण्याच ऑनलाईन ठेवलेल्या आहेत, म्हणजे QR कोड स्कॅन करा, मिस कॉल द्या, ह्या नंबरवर मिस कॉल मारा, तुम्ही सदस्य झालात, अशी नोंदणी कधी होती शिवसेनेमध्ये? जे आम्हाला सांगतात, आम्हाला शहाणपणा शिकवतात, फेसबुक मीटिंग, ऑनलाईन मीटिंग, जो काळ कोरोनाचा होता, ज्या काळामध्ये म्हणजे नरेंद्र मोदी असतील किंवा इतर सगळ्याच राज्यांचे मुख्यमंत्री असतील, हे ऑनलाईन मीटिंग घेत होते प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत. कारण गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांसोबत, समजा गोंदियाच्या अधिकाऱ्यांसोबत, जालना परभणीच्या अधिकाऱ्यांसोबत ज्यावेळेस मीटिंग घ्यायच्या असतात, त्यांना ते फिजिकली मुंबईला बोलवू शकत होते का? मग ह्या मीटिंग ऑनलाईनच चालतात. त्या काळाची तुलना आताच्या काळाशी करताना, आताच्या काळामध्ये ऑनलाईन सदस्य नोंदणी करणारे, QR कोड स्कॅन करणारे, यांना शिवसेनेची सदस्य नोंदणी तरी माहिती आहे का? जरा पहा ना, बांद्र्यामध्ये लागलेले ह्यांचे हे बॅनर खूप काही सांगून गेले. म्हणे काय, शिवबंधन हा एक धागा आहे, मैत्री धाग्याशी नाही, मैत्री वाघाशी. वाघ हे आणि वाघ, पण जरा पहा यांचा QR कोड कसा नंबर दिला जातो, कंबळीच्या कसं पावलावर पाऊल टाकलं जातं, आणि मग अशा प्रकारचे मिस कॉल आले की आम्ही जगातला सगळ्यात मोठा पक्ष. जरा पहा, मैत्री वाघाशी म्हणत उद्धव ठाकरे शिवबंधन बांधत असलेला एकीकडे फोटो लावण्यात आलाय, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा हा फोटो आहे. QR कोड सुद्धा देण्यात आलेला आहे आणि QR कोडच्या माध्यमातून आता या सर्व शिवसैनिकांना शिवसेनेमध्ये सामील होण्याचं आव्हान जे आहे ते करण्यात येतं. आपण पाहतोय की शिवसेना परिवाराचे सदस्य होण्याकरिता एक क्रमांक सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. आणि दुसरीकडे जर आपण त्यावेळेस मगाशी श्रीकांत शिंदे म्हणाले की आम्ही ऑनलाईनची, फेसबुकची मीटिंगची एक नवीन पद्धत पाहिली होती आणि आम्ही सुद्धा अशी QR कोड देऊन, असे मिस कॉल मारून सदस्य नोंदायची ही नवीनच पद्धत पाहिली. शिवसेनेची सदस्य नोंदणी ही फॉर्मवर होते,
2 रुपयांचं शुल्क दिलं जातं. लक्षात घ्या, खिशातून ज्यावेळेस आपण आपल्या 4 आणे सुद्धा काढून देतो ना, आपण विचार करून देत असतो. 2 रुपयांचं शुल्क हे भरून शिवसेनेची सदस्य नोंदणी केली जाते. हे कदाचित यांना याचा विसर पडला असावा. कधी यांनी नोंदण्या केल्या असतील नसतील मला माहित नाही, केल्याही असतील नसतीलही केल्या, आपण त्याच्यामध्ये जात नाही. पण ज्या प्रकारे आपण एखाद्याला हिणवायचं काम करता त्या परिस्थितीचं भानही आपल्याला नसेल कदाचित. आपण तर डॉक्टर आहात आणि डॉक्टरांनी त्या परिस्थितीवर, कोरोनासारख्या परिस्थितीवर किती संवेदनशील बोललं गेलं पाहिजे याचाच मी विचार करतोय. असो, पण ज्या वेळेस बघा, मी मगाशीही सांगितलं आणि आता पुन्हा सांगतो, आपल्या संबंध सभेमध्ये शिवसेनेच्या नेत्यांचा, शिवसेनेचा कुठेही उल्लेख आला नसता तर आम्ही कदाचित हा विषय सोडून दिला असता, स्थानिक पातळीवरचा म्हणून आम्ही सोडून दिला असता. पण ज्यावेळेस शिवसेनेच्या नेत्यांचं नाव येणार, शिवसेनेचं नाव येणार आणि मजाक उडवायचा प्रयत्न ज्यावेळेस केला जाणार, त्यावेळेस शिवसेना एक वादळवरून तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं प्रूफसह, रेफरन्ससह उत्तर दिलं जाणार. इतकंच बोलतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.